नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. एकादशी जवळच आली आहे आणि आपला उपवास असतो, तर आपल्याला उपवासाचा फराळ लागतो काहीतरी. तर आपण ह्यावेळेस नवीन काहीतरी बनवूया. तर त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहे आणि ते आपल्याला हलकेच असे भाजून घ्यायचे स्लो गॅसवर. कलर वगैरे चेंज नाही करायचं आहे, फक्त मॉइश्चर काढायचं आहे. आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून असं थोडं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि तेही थोडं असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक करू नका पावडर अशी. आणि इथे 1 वाटी मी ओलं नारळाचे तुकडे घेतलेले आहे, तेही वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. हे पण जास्त बारीक नाही करायचं आहे. आणि आता आपण काय करूया, हे जे खोबरं आहे त्याच्यातच आपण शेंगदाणे आणि मिरचीचं जे वाटण केलेलं ते घालायचं आहे आणि त्याच्यात थोडं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर घालायची आहे. आणि हे सर्व फक्त आपल्याला एकजीव करायचं आहे, म्हणून एकदाच असं फिरवून घ्यायचं मिक्सरमधून आणि एका डिशमध्ये काढून घेऊया. ह्याच्यात आता 1 चमचा आपण जिरे टाकूया आणि 4-5 मनुके. तुम्हाला मनुके घालायचे असतील तरच घाला. आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपण जे 1 वाटी साबुदाणा पावडर करून घेतलेली त्याचं पीठ केलेलं, त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक स्लरीसारखं बनवायचं आहे. एकदम पातळी नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. आपल्याला लागेल तसं पाणी ह्याच्यात थोडं घालत घालत ते बनवायचं आहे. ह्याच्यात थोडं मीठ घालूया आपण. आता हे बघा, अजून मी थोडं पाणी घातलेलं आहे. साबुदाणा कसं पाणी घातल्या लगेच फुलतो, म्हणून आपल्याला थोडं थांबत थांबत पाणी घालायचं आहे. सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. आता थोडं अजून पाणी घालूया आणि याची स्लरी बनवून घेऊया. आता इथे मी घेतलेले आहेत 2 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि ह्याला आपण बटाट्याला चांगले खिसणीने खिसून घेऊया. सर्व बटाटे आपण आता फोडून चांगलं असा गोळा करूया. तुम्ही उकळलेले बटाटे असे हाताने कुस्करून घेऊ नका, त्याला खिसणीनेच खिसून घ्या. आता ह्याचा एक गोळा घेऊया आपण बटाट्याचा आणि ह्याला आता हाताने चपटं करूया. लाटू वगैरे नका, हाताने चपटं करा. आणि आपण जे सारण बनवलेलं आहे खोबऱ्याचं ते ह्याच्यात भरा आणि आकार द्या. बटाटा आहे म्हणून तुम्ही त्या हिशोबाने तुम्ही आकार देऊ शकता. ते चांगलं वळतं असं. कुठलाही आकार द्या. मी गोल दिलेला आहे. हलक्या हाताने दाब देऊन देऊन चांगला आकार द्यायचा त्याला. तुम्ही ही बटाटा वडा कचोरी बनवून बघा, फार छान लागते खायला. आणि तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत उपवासाच्या खाऊ शकता. तर हे बघा, तांदळाचं असं एवढं घट्ट असं मी केलेलं आहे. जास्त पातळ करू नका, कारण आपण जे वडे ह्याच्यात घालणार आहोत त्याच्यावर हे असे चांगले चिकटले पाहिजे. जर तुम्ही जास्त पाणी घालून पातळ केलं तर ते सगळं निघून जाईल. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. स्लो गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. फास्ट ठेवू नका, नाहीतर साबुदाणे वरून शिजतील आणि आतून कच्चे राहतील. तर स्लो गॅसवर आपण चांगलं हे फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, चांगले असे शिजलेले आहेत, मस्त फ्राय झालेले आहेत गोल्डन असे. फक्त वरून थोडंसं असं तेल सोडा, म्हणजे वरतूनही चांगले साबुदाणे आपले शिजतील. कसे झालेत तुम्हाला दाखवते मी. वरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट एकदम झालेले आहे. सारण पण छान आपलं असं दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा.